नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे माझा श्वास माझी शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मी जयेश दरेकर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष असे स्वागत करतो। तर मित्रांनो, आपल्या झेंडूला झालेले आहेत 22 दिवस आणि 22व्या दिवशी आपण घेतोय चौथी आळवणी। तर ज्या पहिल्या 1, 2, 3 नंबरच्या आळवण्या आहेत त्याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे। ज्याने कोणी व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ जाऊन बघायचा आहे। जे शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे, जेणेकरून जर कोणता नवीन व्हिडिओ मी अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ लगेच बघू शकता। तर मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊयात 126100 घटक काय आणि फायदे काय। तर मित्रांनो, थोडक्यात 126100 मध्ये नायट्रोजन 12%, फॉस्फरस 61% आणि पोटॅश जे आहे ते 0% प्रमाण असतं। तर मित्रांनो, ज्या शेतामध्ये फॉस्फरसची कमतरता आहे, ज्या झाडांना फॉस्फरसची गरज आहे, तर त्या ठिकाणी 126100चा सर्वात जास्त फायदा आपल्या शेताला होतो। तर मित्रांनो, यानंतर आपण जाणून घेऊयात 126100 या खताचे थोडक्यात फायदे। तर मित्रांनो, पहिला फायदा आहे पिकांच्या मुळाच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरतं। त्याचप्रमाणे दुसरा जो फायदा आहे तो फुलांच्या उत्पादनात सुधारणा होते, फुलांची गुणवत्ता खूप चांगली होते। त्यानंतर तिसरा फायदा आहे ऊर्जा आणि संचय निर्मिती आणि चौथा फायदा आहे पिकांच्या प्रतिकारशक्तीत वाढ, म्हणजे रोग प्रतिकारशक्तीत वाढ। त्यानंतर मित्रांनो, पाचवा फायदा जो आहे तो मध्ये उत्पादन वाढ आणि गुणवत्ता, उत्पादन क्षमता झाडांची वाढवते, त्याचप्रमाणे गुणवत्ता सुधारण्यास देखील या 1261मुळे फायदा होतो। विकास प्रक्रियेतील मदत हा सहावा फायदा आहे, संतुलित पोषण आणि अवशेष कमी। त्यानंतर मित्रांनो, सातवा फायदा सर्वात महत्त्वाचा म्हणजे मातीची गुणवत्ता वाढवते, त्यामुळे उत्पादनात आपली वाढ होते। त्यानंतर मित्रांनो, आठवा फायदा म्हणजे दीर्घकालीन परिणाम। तर मित्रांनो, आपण हे खत जर जमिनीत टाकले तर ही जमिनीची सुपीकता जी आहे ते जास्त दिवस टिकून ठेवते आणि येणाऱ्या पिकांना जास्त उत्पादन देण्यास या खतामुळे फायदा होतो। हे झाले मित्रांनो 126100 या खताचे फायदे। यानंतर आपण जाणून घेऊयात 126100 हे कोणकोणत्या भाज्यांमध्ये आपण वापरू शकतो। तर मित्रांनो, प्रथम आपण टोमॅटोमध्ये फुलांचे उत्पादन आणि फळांच्या गुणवत्तेसाठी या 1261 या खताचा वापर करू शकतो। त्यानंतर गाजर जे आहे मित्रांनो, त्यामध्ये मुळांची गुणवत्ता आणि वाढ सुधारण्यासाठी या खताचा आपण वापर करू शकतो। त्यानंतर मित्रांनो, आले या पिकामध्ये देखील आपण या 126100 या खताचा वापर करू शकतो, त्यामुळे मुळांच्या गुणधर्मासाठी आणि उत्पादन वाढण्यासाठी याचा खूप सारा फायदा होतो। त्यानंतर मित्रांनो, भाज्यांमध्ये शेवटचं म्हणजे पालकामध्ये फुलांचे उत्पादन आणि पिकांची वाढ सुधारण्यासाठी आपण या 126100 या खताचा योग्य प्रमाणात वापर केला किंवा योग्य स्टेजला जर वापर केला तर त्याचा मित्रांनो आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो। तर मित्रांनो, 1261 या खताचा फुलांमध्ये देखील फायदा किंवा फुलांमध्ये देखील त्याचा उपयोग वेगवेगळ्या फुलांवर केला जातो। त्यामध्ये प्रथम आहे गुलाब, फुलांची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण या 126100 या खताचा वापर गुलाबामध्ये योग्य प्रमाणात करू शकतो। त्यानंतर आहे जास्वंद, त्यानंतर आहे लिली आणि झेंडू। तर मित्रांनो, आपण आपल्या शेतात झेंडूसाठी हे 126100 या खताचा आपण आज ड्रेंचिंग करतोय। तर यामुळे जी झेंडूच्या मुळांची जी गुणवत्ता आहे ती वाढते आणि जे ब्रांचेस आहेत किंवा जी झाडाची होणारी वाढ आहे त्यासाठी यामुळे फायदा होतो। तर मित्रांनो, यानंतर आपण जाणून घेऊयात कोणकोणत्या फळांमध्ये आपण 126100 हे खत आपण वापरू शकतो। तर मित्रांनो, प्रथम जे फळ आहे ते म्हणजे संत्र्यामध्ये फुलांची संख्या वाढवण्यासाठी आणि फळांच्या गुणवत्तेसाठी आपण या खताचा वापर करू शकतो। त्यानंतर मित्रांनो आहे पेरू, फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपण या खताचा वापर करू शकतो। पपईमध्ये देखील मित्रांनो आपण या खताचा योग्य प्रमाणात वापर करू शकतो। फुलांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्यासाठी आपण पपईमध्ये या खताचा वापर करू शकतो। तर मित्रांनो, यानंतर आहे अंजीर, फुलांच्या उत्पादनात आणि फळांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी 126100 या खताचा आपण वापर करू शकतो। तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर सर्वच फळं, फुलं आणि भाजीपाला यामध्ये आपण या 126100 खताचा वापर करू शकतो। तर मित्रांनो, कापूस या पिकात देखील आपण याचा फुलांची जी संख्या आहे ती वाढवण्यासाठी आणि उत्पादन क्षमता जी आहे कापसाची ती वाढवण्यासाठी या 126100 या खताचा आपण वापर करू शकतो। तर मित्रांनो, योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी जर 1261चा आपण वापर केला तर नक्कीच एक फायदा महत्त्वाचा म्हणजे उत्पादन क्षमतेत नक्कीच वाढ होईल, फुलांची जी संख्या आहे त्यात वाढ होईल, त्यामुळे फळांची आणि बाकीचे जे कापूस आहे याची संख्येत वाढ होईल, त्यामुळे आपल्या उत्पादन क्षमता जी शेतीची आहे ते वाढवण्यास या NPK 126100 या खतामुळे नक्कीच आपल्या सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल। तर मित्रांनो, यानंतर
आपण जाणून घेणार आहोत की NPK कसे वापरावे. तर मित्रांनो, प्रथमतः मी तुम्हाला सांगतो, तर फवारणीसाठी NPK 1 ते 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात आपण घ्यायचं आहे आणि जे आळवणी आहे, जे ड्रेंचिंग आहे, त्यासाठी 3 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आपण ड्रेंचिंग करू शकतो. तर मित्रांनो, माझ्या शेतात आज झेंडूला 22 दिवस झालेले आहेत आणि 22व्या दिवशी आपण आळवणी घेतो आहे, म्हणजेच ड्रेंचिंग करतो आहे. 3 ते 5 ग्रॅम प्रति लिटर असे मी प्रमाण घेतलेलं आहे आणि पंपाने मी ड्रेंचिंग करतो आहे, जेणेकरून जे खत आहे 126100 जे खत आहे ते डायरेक्ट झाडांना पोचेल आणि योग्य प्रमाणात मिळेल. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जर नवीन व्हिडिओ मी अपलोड केला तर तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन लगेच पोहोचेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला NPK 126100 या खताचा हा व्हिडिओ मी जो बनवलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला अजून देखील कोणत्या खतांची जर माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करा, मी त्यावरती व्हिडिओ बनवायचा नक्कीच प्रयत्न करेल. तर मित्रांनो, जे शेतकरी नवीन असतील त्यांनी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.